तर आता इथे वरती आलो आणि इतका छान व्ह्यू आहे, बघू शकता. इथून मस्त आपली भजी, मस्त कांदा भजी. हो किलो किलो बघू शकता इथे. क्या बघ कशा अडकवलेल्या आहे, भारी मोठ्या मोठ्या एकदम ना. तर इथे आता भाज्या बघू. बापराची भाजी ना, कशी आहे बापराची भाजी? 20. एक घेऊ, बाकी तर दुसरं घेतलं मग. कवळीची भाजी नाही का, कवळीची भाजी बघू शकता. एकदम सुके मासे जवळून बघू शकता, एकदम सुके मासे केलेले आहे छान. आणि इथे आपली क्रॅब करी म्हणजे खेकडा रस्सा बघू शकता. इथे असा खेकडा रस्सा केलेला आहे. तर स्वयंपाक ऑलरेडी झालाय. आता भाज्या तुम्हाला दाखवते काय काय आणलं फास्ट मध्ये, एकदम ते काढून घेते. इथे आणलेली आहे हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता आम्ही इथून निघतोय आणि आता आम्ही चाललोय त्र्यंबकच्या घाटामध्ये. आधी जाताना काहीतरी नाश्ता वगैरे करू आणि मग जाऊ. आज बघू आता कोणत्या भाज्या मिळतात आपल्याला, रानभाज्या. कवळीची भाजी मिळाली पाहिजे मला, कारण खूप कधीची खाऊशी झाली ती दोन. आता मागच्याच महिन्यात येत असेल कवळीची भाजी, पण आता आहे की नाही बघू. आता चाळीची भाजी वगैरे बाकीच्या भाज्या मिळतीलच. बघू, तुम्हाला पण दाखवते कोणकोणत्या भाज्या आहेत. आणि धबधबे पण असतील. कियाराला तर कियारा म्हणते मला आंघोळ करायची, बघू आता. तिला नाही विहान असं तर खूप मजा आली असती, पण आता विहानला पुढच्या वेळेस आणू आम्ही. आणि तुम्हाला तिकडचं सगळं वातावरण घेऊ पूर्ण दाखवतेच मी तुम्हाला. चला. सेल्फी यानी हम जो मन चाहे वो यही हाथों को बेसिकली बाहर कर दिया है. आप यहाँ पे देख सकते हैं ईरानी फॉरेन मिनिस्टर हैज कमिटेड अ ग्रेव वायलेशन ऑफ द यूएन चार्टर बिकॉज इन्होंने ईरान की पीसफुल न्यूक्लियर इंस्टॉलेशंस के ऊपर एक दिवस आपण पैण्याला जाऊ. तर मी एक रोज बघितली होती पैण्याला, बरं का, की तिथे एक नाही रस्त्यावर बसत का ते माणसाचे ते काय म्हणतात टेंट करून चिकन भाकरी चुलीवर तिथंच करून याच्यामध्ये. खूप पाऊस आहे का सध्या, जाऊ आपण या आपण. तर मग पहिल्याला खूप लोक येतात. आता हळूहळू की गर्दी होईल ना धबधबे बघायला. आम्ही खूप वेळ गेलेलो आहे. विमान एकदम छोटा होता तेव्हापासून आम्ही त्याला असं फिरवतो धबधबे वगैरे, त्याला इतके आवडतात ना. तर एक दिवस जाऊ पहिल्याकडे पण जाऊ, म्हणजे भारी सगळे धबधबे दाखवता येतील. आणि तिथे मस्त ना मच्छी वगैरे खाण्याची मजाच वेगळी असते. केरळला खायचा. तर आता मी तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवू. मला स्पेशली भाज्याच घ्यायच्या आहे, त्याच्यासाठीच मी आली होती. तर मग म्हटलं पुढच्या वेळेस जाऊ. तर धबधबे नसते पण चालेल, पण मला भाज्या, कारण मला भाज्या खूप आवडतात आपल्या रानभाज्या. तर बघू आता कोणकोणत्या भेटतात ते दाखवते तुम्हाला.
तर इथे आता आम्ही त्र्यंबकेश्वरला आलेलो आहे आणि इतकी ट्रॅफिक बघू शकता. तर आज संडे असल्यामुळे ना सगळे फिरायला किंवा दर्शनासाठी येतात तिथे त्र्यंबकेश्वरला. तर तेच आता इतकी गर्दी आहे आणि आले तिथं पेण्याला तिकडे गेले आणि बाकीचे तर इथून आता त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये शंकराच्या मंदिरात मस्त जातील. तर बाहेरच्या पण भरपूर गाड्या आहेत, तशा बाहेरच्या तर आहेत पण आपल्या नाशिक मधल्या पण भरपूर गाड्या आहेत फिरण्यासाठी आज संडे असल्यामुळे. तर बघू त्र्यंबकेश्वर इकडे या साईडला सरळ जाऊन आपल्याला मस्त त्या घाटात जायचंय. त्र्यंबकेश्वर घाट, तोरण घाट म्हणतात त्याला. तिकडेच त्या भाज्या वगैरे भेटतात. आता तुम्हाला मी डायरेक्ट तिकडे गेल्यावर दाखवतेच. आता आम्ही इथे पुढे आलो त्र्यंबकेश्वरच्या पुढे आणि इकडे आहे दुगारवाडी धबधबा या साईडला, ह्या रस्त्याला. आणि ना एक दिवस ते पण ब्लॉक करू दुगारवाडीचा. मागच्या वर्षी तर काही जमलं नव्हतं जायला. या वर्षी मला वेगवेगळं बोलली आपण खूप ठिकाणं व्हिजिट करू नाशिक मधले, तुम्हाला पण दाखवू. तर खूप अशी ठिकाणे आहे माझ्या माइंड मध्ये, ते मी तुम्हाला हळूहळू दाखवेलच पूर्ण ह्या पावसाळ्यामध्ये. तर आता बघू इथे ना पैसे सुट्टे करायला गेले, कारण भाज्या घ्यायला कसं सुट्टेच पैसे आणा, फोन पे वगैरे काही नाही नसतं त्यांच्याकडे. तर तुम्ही जर आले भाज्या घ्यायला इकडे फिरायला आले किंवा मग ठरलं की चला भाज्या पण घेऊ, फिरणं पण होतं, तर मग सुट्टे पैसे करून आणा. तर तेच आता सुट्टे पैसे करताय वैभव. एक ठिकाणी मस्त थांबू, चहा भजी मस्त खाऊ. तो पॉइंट पण तुम्हाला दाखवू, इतका भारी आहे. विहानला मिस करते तू? मिस करते विहानला? हा चला दाखवतेच तुम्हाला मी पुढे गेल्यानंतर. तर इथून असा घाट सुरू होतो. तर बघू शकता किती छान दिसतं एकदम, आजूबाजूची झाडं वगैरे. आणि तिथूनच पुढून घाट सुरू झाला, भाज्या आपल्या खेकडी वगैरे सुरू होतात मस्त. दाखवतेच मी. आणि आता इथलं एक हॉटेल आहे, हेच ना हॉटेल, ठीक आहे. पुढचं तिथे कसं किचन भेटतात, करून देतात ते किचन बटेर म्हणतो आपण त्याला, किचन बटेर असते ते मस्त करून देतात. ते भाकरी, तांदळाची भाकर, ज्वारीची, नागलीची भाकर मस्त असते. तर बघू शकता किती छान दिसते फिरून एकदम. मागच्या वर्षी कितीच ना व्हिडिओ काढले होते आपण, मस्त फोटोज वगैरे काढले. यार आपण आठवतो तुला आपण आलो होतो इथे पुढे गेल्यानंतर? ते गेलं ना मागे गेलं होतं ना ते हॉटेल. किती धुकं मस्त दिसतंय छान. आता इथून आपल्याला खेकडी मस्त दिसतील दिसण्यासाठी. ते पहिलं खेकडीच आहे तिथे, दाखवते. इथे बघू शकता अडकवलेले इथे. किती मोठा आहे बापरे, बघितलं ना. तर आता आपण घाट सुरू झालेला आहे, इथून आता भाज्या वगैरे दिसतीलच आपल्याला. आणि आता एक पुढे जाऊन ना एक खूप छान ठिकाण आहे, तिथे चहा भजी भेटते. तर तिथे मस्त थांबू गाडी आणि तिथे मस्त एन्जॉय करू, पाऊस पण एन्जॉय. केरळ पण इथे पण छान. ते खेकडी या बाईकडून घेतलं होतं मागच्या वर्षी, तिलाच विचारू आपण. इतके दिसतील ना जाता जाता. इथे पण आहे का, इथे ना थांबायचं. तर इथे बघू शकता भरपूर मक्की भाज्या वगैरे तुम्हाला दिसतील, चहा वगैरे. इथे खेकडी कसा घेऊन चाललेला आहे, त्याच्या हातात आहे. घे ना, असं चाललंय बघू शकता खेकडी घेऊन. दिसत ना इथे मी ह्याच्या, बघू शकता.
विकायला आहे का? कशी आहे खेकडी? 500 रुपये 500 रुपये किलो. किलो. बघू शकता इथे केरा बघ कशा अडकवलेल्या आहे. भारी मोठ्या मोठ्या एकदम ना. बघू शकता. अशा खेकडे आहे इथे बघू शकता अडकवलेल्या. केरा बघितलं तू? कांदा भाजी आणि चहा भेटतो. आता चहा वगैरे पिऊ. आणि इथे मक्की आहे मस्त. छोटी मुलगी विकते मक्की मीठ लावून. ते तिकडे पण आहे खेकडी. तर इथे व्ह्यू आहे दिसतो मस्त छान. तर बघू शकता. तर बघू कांदा भाजी आणि हे सांगितलेले चहा तोपर्यंत रेडी होते ना. तोपर्यंत आम्ही इकडचा व्ह्यू तुम्हाला दाखवते. आणि तुम्ही क्रॅब बघितले असतील. अशी क्रॅब विकण्यासाठी असतात भरपूर. आणि किती मोठे मोठे आणि काळे भोर एकदम असे. आपल्या शहरात तर खूप महाग मिळतात. आता इथे मी बोलली किती 500 रुपये किलो आहे. छान मिळतात. वरती जाता येईल आपल्याला. वरती जाऊ बरं. इथे पॉइंट मी धुकं दाखवली तुम्हाला. बापरे तुम्ही धुकं बघितलं का कसं? तो पॉइंट कसा दिसतोय बापरे. हा इथे हळू चालत लागेल मला. तर तुम्हाला एक व्ह्यू दाखवते इतका सुंदर. बघू शकता का तुम्हाला? बघू शकता किती धुकं आलेलं आहे. बापरे तिकडे धबधबा वाहत होता साईडला. बापरे कोपऱ्यात इथे तर तो धबधबा बघू शकता तिथे वाहतोय. तिथे सुद्धा लोक जातात. असे हायकिंग करून तिथे जातात. आणि मस्त ना तिथे पण आंघोळ करत असतील. तर असा व्ह्यू दिसतोय. मस्त धुकं आलेलं आहे. बापरे किती छान दिसतोय एकदम भारी. तर हा पहिला पॉइंट तुम्हाला दाखवलेला मी आहे. खूप छान आहे. त्याच्याच वरती गेलं की मस्त भाजी वगैरे सगळं आपल्याला भाज्या हे दिसतात. आणि खेकडी पण लगेच विकायला भेटतात. तर आता हा पहिला पॉइंट आहे. म्हणजे इथे आलो ना गाडी उभी केली आपण चहा वगैरे सांगून दिला. मस्त इथे येऊन तुम्ही हा व्ह्यू एन्जॉय करू शकता. फोटोज काढू शकता. खूप छान छान फोटोज येतात. आणि मग तसंच तिथून खाली गेलं की आपली भाज्या आणि इतके छान छान पॉइंट दिसतील. ते तुमच्यासोबत मी शेअर करतेच. आता इथून मस्त बघून झालेलं आहे की वरतीच ठेवलं कारण इथे कसं थोडं हे रिस्कीच आहे. पण इथे तुम्ही उभं राहून मस्त फोटोज काढू शकता. तर चला आता मस्त चहा आणि भाजी. तर इथून पुढे बघू शकतो इथून दरी पूर्ण मोठी. तर तिथे थोडस धोकादायकच आहे त्या साईडला. आणि इथे एवढं खोल आहे खाली. तर आता तेच आता इथे बघतो आणि आता निघतो. आणि केरळवरतीच ठेवलेला आहे. चला चल. कियारा कुठे? रेनकोट घातला. तर आता इथे वरती आलो आणि इतका छान व्ह्यू आहे. बघू शकता इथून मस्त व्ह्यू दिसतो. धुकं वगैरे आणि धबधब्याकडे जायला रस्ता. आता इकडे आपल्याला माहिती नाही तिकडून असेल त्या साईडने. इतकं छान दिसतोय. मस्त धुकं दिसतोय. एकदम भारी वाटते. कियारा बघ कसं दिसतोय. कियारा ते धुकं बघ ना. कियारा खूप घाबरते. चला आता आपण खाली जाऊ आणि मग जाऊ पुढे अजून. काही नाही. काही नाही आता इथे वरती कारण थोडस हेच आहे पण मस्त आहे. काय नाही बघायला. तर चला आता आपण मस्त ना चहा भाजी मस्त खाऊ. पाऊस पण सुरू झालाय. काय नाही झालं मग लय भारी. काय बघायला मस्त वरती छान. ते बघ ते कशी गेले ते काय. बर चला धबधब्याला जायला मला वाटतं तिकडून असते रस्ता खाली. ते बघ कसे येतात. बघ किती पाऊसाला. चला पटकन बसू. खूप येतात बघायला. खूप छान वाटलं. इतका व्ह्यू मस्त. तुम्हाला
एन्जॉय करता आलं व्ह्यू बघून. चला अशी जातात बघतात, मस्त व्ह्यू आहे बघायला. भजी वगैरे तयार झाला असेल बघू शकता. चला इथे बसू. आण एक तुला ना बसायला. इथे बस. नाही काय होणार तू. हे ना रेनकोट आहे ना घातलेलं, बस अशी. हा बस. आपली भजी मस्त कांदा भजी. हो केलं खेकडा भाजी म्हणता येईल ना. खूप छान आहे. वाव बघू शकता. अशी मस्त खेकडा भाजी क्रिस्पी अशी भेटते. केला खायची भजी. खा ते नंतर खा. एकदम मस्त आहे. नक्की ट्राय करा इथे आले तर तुम्ही. काय पाहिजे पाणी पाहिजे अजून घेते. तर इथे मस्त चहा आलेला आहे बघू शकता पावसामध्ये. चहा भजी खाल्लेली आहे आणि असं आता इथून आपल्याला खाली जायचंय. जाता जाता इतके क्रॅब, खूप क्रॅब भेटतील तिथे. तर माणसाकडे भारी अडकवलेले होते तुम्हाला दाखवल्या. तर आता जाता जाता भाज्या वगैरे बघू. इथे तर भाज्या नाही अडकवलेल्या. एक ठिकाण दिसते मला भाजी, बघू ती कसली भाजी दिसली घायपतची. बघू आता इथे पण भाजी आहे बघू शकतो. इथे बापरेच्या वगैरे. तर इथे घायपतची भाजी आहे. त्यांना विचारू कशी. बघू शकता अशी घायपत. कितीला आहे घायपतचे? 50 रुपयाला. एवढं नाही मग एकच एवढं एवढंच. परत देतो ना टाकून त्याच्यात एक. नाही ना 50 खूप जास्त. 20 ला द्यायला पाहिजे एवढं तुम्ही. आता मला माहिती आहे भाज्या त्या मोठा म्हणून माझ्या मामाकडे किती. मोठा घ्या. मोठा आहे ना ताई. 20 ला द्या. नाही बरोबर आहे. टाकून देतो 50. नाही 20 ला द्या. मला माहिती आहे म्हणून. ते मागच्या वेळेस तुमच्याकडून हे घेतलं होतं मी. काय ते चिंच नाही का आंबट चिंच व्हिडिओ काढला तर माहिती ना. शेवळे मोठे झाले. द्या 20 ला. संपले. 20 ला द्या. द्या आता 20 ला. 30 रुपये. नाही 20 बरोबर आहे ना. तर मला माहिती भाजी कोणाला माहिती नसेल तेव्हा ठीक आहे. मला माहिती ना. हा रोजचं माहिती आहे आणि दरवर्षी येतो. हो माहिती आहे निवडायची. हा तर याची कशी घालतात भाजी तर बघू शकता इथे. हे काढायचं त्यातलं. हा तर दाखवताय तुम्हाला कशी निवडायची. हा मग तशी बनवायची. हा आणि तुमचं नाव काय सांगा बरं. मंगल रंगनाथ गुरे. हा तर इथे त्या असतात मस्त भाज्या असतात 20. हा तर इथे भाज्या असतात तुम्हाला यायच्या असेल ना पण बुट्टा वगैरे. काय काय पाहिजे. हे पाहिजे गरम आहे का. हो कितीला आहे ते. हे ना हा 30 रुपयाला. 30. हो. मग थांब गाडीला दे. मस्त असं. आणि इथे मक्की पण तुम्हाला उकडलेली मक्की भाजलेली मक्की सुद्धा भेटतील. मस्त मीठ लावून. फणस सुद्धा. फणस कशी आहे काय भाव आहे. फणस पण आहे 500 रुपये 400 रुपये. फणस का पिकलेलं आहे. हो पिकलेले. बघू आता इथं मी बघतो. आणि आंबे कोणता आहे आंबा. हा आंबा आहे ना. कोणता आहे केसर. केसर नाही हो. तर आंबे सुद्धा आहे. ते घरचेच असतील ना तुमचे आंबे. हो आणि फणस पण घरचे. हो कुठले तुम्ही. आंब्याचे. आंबाईचे का? तर ते मस्त पहिलीच भाजी घेतलेली आहे घायपत. इतकी छान लागते. माझ्या मामाकडे खूप ही दिसली म्हणून घेतली पटकन. आता आपण चाललेलो आहे खाली घाटात. त्याला हळू आपल्याला भाज्या आणि खेकडे तर इतके आलेले बापरे. तर वेगवेगळे भाव सांगतो बघू शकता इथे कुठे आहे. तर हा विचारा बरं. विचारू आपण. कशा आहे खेकडी. कशा आहे. 500 रुपये किलो का. बरं येतो आम्ही जाऊन. 300 350 येताना येतो आम्ही. हा तर आता इथे खेकडी बघतो आम्ही. आहेत का 1 किलो पण. बघू आधी कशा आहे त्या. बघू शकता
हा वरचीच मोठी आहे, नाही तर बाकीच्या असेल छोट्या. ती अडकून ठेवायची ना रे. बघा बरं आहेत का. बघा तुम्हाला कशा छोट्या नाही ना एकदम. इथे छोट्या छोट्या आहे का. वजन बघा बरं 1 किलो. 1 किलो नाहीये, 700-800 असेल. हा अजून 2 एक लावले ना त्याच्यात मग. हा तर बघू शकतो इकडे जंगल आहे खूप. आणि पुढे पण थांबलेले खेकडी घेण्यासाठी सांगणार. खूप खेकडी आहे. तर बघू अजून ते आपल्याला 500-600 सांगता. पण आपण कमी करायचे थोडेसे 300. कारण एवढं 1 किलो मोजलेला नसतं मापात. 1 किलो बघून घ्यायचा आपला अंदाज. चला बघू शकता एकदम जाता जाता आपल्याला इथे खेकडी वगैरे दिसते. हा ते बाईकडे पण मस्त मिळतात. इथेच बघ कियारा धबधबा. इथेच थांबवलं मी. ते धबधबा आहे, छोटासा ओढा आहे. तुम्हाला दाखवते. बघू शकता किती छान कियारा बघ, छोटासा धबधबा. आपले दुसरे पण ढगा भरपूर आहे खेकडी आले. खूप गरीब राहतात. वाव काय भारी जंगल भरपूर वाढलंय जंगल आता. जंगल आणि इथे पण धबधबा आहे मस्त छोटासा. इथे धबधबा आहे. पिकनिकला होतात सगळे स्वयंपाक करून. इथे पण खेकडी. तर इथे धबधबा आहे. इथे खूप गाड्या वगैरे राहतात बघू शकता. आणि इथे खूप वेळा ना आपण पाणी आंघोळ वगैरे केलेल्या धबधब्यामध्ये. पण थोडं रिस्की म्हणून इथे पण खेकडी. पण मला भाज्या नाही दिसल्या अजून एकदम वेगळ्या. त्या खाली असतील ना सगळ्या. फिरायला आज खूपच आलेले आहेत फॅमिली. आवळे काय खाताय काय माहिती. आवळ्यांची सभा केले की भारी दिसतंय. ते धबधबा हा इथे येतो ना आपण. मागचा नाही इथला कियारा तो बघ धबधबा. वॉटरफॉल किती छान आहे. इथे नाही आपण येऊ थोडं थांबत आता डायरेक्ट तिकडे जाऊ आपण. किती पाहिजे. 5 ते 6 ते 7 पाहिजे. बरं का नाही. मीडियम साईजचे 200 ग्रॅम. आता जर पाऊस येणार आहे खूप. तर इतकं दाट जंगल आहे. अंधार पडलाय. आणि मध्ये आलं थोडस लगेच एकदम झाकून गेलेला आहे. अंधार एकदम दिसतोय. खूप लोकांना फोटो वगैरे काढायला मस्त पॉइंट म्हणजे जागे एकदम छान पॉइंट आहे फोटो काढण्यासाठी, व्हिडिओ काढण्यासाठी. आणि इतकं फ्रेश वाटतं ना इकडे आल्यावर. तर तेच तुम्हाला दाखवलं मी किती खेकडे होते. आता इकडे भाज्या वगैरे दिसतील ना तशी ते तयार केलं की नाही. आणि इथे या ठिकाणी खूप भाज्या भेटतात बघू शकतो. इथे थांबू आपण आणि घेऊ बघू. कशी 13 किती 20. आणि ही चाळीची 20. बरं ही घेते. आणि ते तुमचंच आहे का तो. हा आणतो. ते ही चाळीची भाजी बघू शकतो. दाखव. 2 घेऊन टाकते.
तर 2 पेरा घेतलेली आहे. बस 2च आजी. थांबा अजून हे आळवं आहे बघू शकता. 20-20 रुपये. थांबा 3 जोडे आहे. थांबा नाही की अजून काय कुरडूची भाजी आहे. उर्दू आहे द्या ना. कुरडू कशी आहे? 20. बघा दाखव किती इथं राहतं. इथे कुरडूची भाजी बघू शकता. इथे कुरडूची भाजी ही घेते. तर मस्त कुरडूची पण भाजी घेतली एकदम ताजी ताजी. बघू शकता पाऊस आला बघू शकता असे. चला पाऊस आला तर अशा इथे रानभाज्या भेटतात मस्त. तर मस्त भाज्या घेऊन टाकल्या ताज्या ताज्या. आंघोळ करायची ना तुला? ज्या आवडतं भाज्या त्या माझ्या तर एकदम चाळीची भाजी ती भाजी लागते ना ती घेतली. कुरडूची भाजी दाखवलंच मी तुम्हाला कोणकोणत्या भाज्या घेतल्या सगळ्या दाखवीन. आता तर सांगता येणार नाही कोणत्या घेतल्या काय घेतल्या. आता फक्त दाखवते भाज्या कशा विकायला असतात. इथे केळीचं फुल आहे. कवळी आहे. कवळी वांगे पण आहे छोटे छोटे वांगे. कवळी कवळीची भाजी नाही ती घ्यायची मला बरोबर. तर पाऊस सुरू झालेला आहे. इथे बघू शकतो पाऊस कसा जोरात आलाय. काय उदरता येतं की नाही आपल्याला इथे. असा पाऊस असतो जोरात एकदम. आता मला ना फेवरेट माझी भाजी कवळीची ती घेतली पाहिजे. एक ठिकाणी दिसली मला. आता इकडे पुढे आहे की मी इकडे ते दाणे दाणे काय म्हणतात ते बारीक ना ते. हा काय भोरची भाजी काय म्हणतात त्याला. नाचली पाहिजे नेहमीच्या भाज्याच्या माहिती आपण काहीच्या अजून एखादी या ठिकाणी असतात. तर इथे आता भाज्या बघू. बापराची भाजी ना कशी आहे बापराची भाजी? 20. एक घेऊ बाकी तर दुसरं घेतलं मग. कवळीची भाजी नाही का? कवळीची भाजी नाही माठाची घेतली. दादी बापराचीच घेऊ आता मग काय. बापराचीच घेते. ही कवळी कवळी कोणाचं ही नका ती घेतलीच मागच्या वेळेस तुमच्याकडूनच घेतलीच. जमली नव्हती मला. ही घेतली एक. हा बाकी पण नाही दुसऱ्या ना मग. तर इथे बापाची बस बापाचीच नका खुरासनी ती भेटते ना आमच्याकडे. जे भेटत नाही त्या खुरासनी भेटते ना. आता ही नेलीस ना. हा पालक आणि लीन कापायची उकडायची. हा आणि कांद्यावरती काही दुसरं नाही. हा भारी आवडते ही आम्हाला दरवेळेस. बाकी ही इथं घेतली मी तिकडेच घेतली. पुढच्या येईल ना कवळीची भाजी तसं येतच आता आम्ही पावसाळ्यात. तर इथे मस्त मी ना बाकरीची भाजी घेतलेली आहे. बाकी कवळीची भाजी मिळाली नाही. आणि इथे बांबू बघू शकता. इथे बांबू कसे आहे बांबू? 200 बघू. हा आळवं आहे. चला दुसरीकडे बघू आता आपण. ना तर मस्त भाज्या वगैरे घेऊन झाल्या. एक ठिकाणी पण मस्त भाज्या भेटल्या मला. कवळीची भाजी फायनल घेतली कारण एकाच ठिकाणी होती. तर इतका छान व्ह्यू आहे तुमच्यासोबत मी शेअर करते. इतकं धुकं उतरलेलं आहे. तर आता आम्ही निघतो घरी जायला. तर तुम्हाला दाखवतो कसं इथे धबधबा आहे. तिथे मस्त आम्ही व्हिडिओ वगैरे काढतो. आणि असं धुकं उतरलेलं पूर्ण येताना आपल्याला काहीच धुकं नव्हतं. पण आता बघू शकता पुढे किती धुकं दिसतंय. किती भारी वाटतंय. वा
आणि एकदम नाशिक पासून एकदम जवळ आहे. तुम्ही ना संडेला वगैरे विकेंडला येऊ शकता तुमच्या फॅमिलीला घेऊन आणि मस्त एन्जॉय करू शकता. सगळं भेटतं आपल्याला, भाज्या पण भेटतात, खेकडी पण भेटतात आणि मस्त चहा भजी जेवायला पण भरपूर ठिकाणी हॉटेल्स आहे घरगुती मस्त. तर बघू शकता भरपूर फॅमिली येऊन असं एन्जॉय करतात पावसाळ्यामध्ये. आणि आता नाशिक बसले तर थोड्या दूर अंतरावर एवढं भारी आपल्यासाठी आहे मध्ये येण्याची. लोक लांबून येतात मुंबई पुण्यावरून, तर आपल्याला एकदम जवळ आहे तर आपण का आनंद घेतला नाही पाहिजे. तर बघू शकता इतकं सुंदर दिसतंय ना. आणि पुढच्या वेळेस आले ना तर खेकडी वगैरे सगळं घेऊन जाणार. आता तर जाऊ दे आजचे दिवस, आज नको खेकडी, पुढच्या वेळेस आपण घेऊ नक्की खेकडी. आणि तुम्हाला पण दाखवलं रेसिपी सुद्धा दाखवली खेकडीची. तर केरळ चाललंय आंघोळ बघू आता एखाद्या ठिकाणी असं हे असेल तर. दोनच आहे घेतली ना 13. दुसरी कोणती आहे गायची? बाकी दुसऱ्या बघतो. कवळीची ना, रसली आणि कुरडू आहे ना. घेतलं ते कुरडू. कोणाच आहे? ₹40 तेराचे पान आहे. तर मस्त क्रॅब घेतलेले आहे, ₹350 किलो, मोठे मोठे आहे. तर चला बघू आता. बघा इकडे डॅडीने कशी क्रॅब धरली. घरी आलो आणि आता आवडते झाडते घर. आता आणले 4, दूध आणलं, चहा वगैरे ठेवतो. काय काय भाज्या आणल्या त्यानंतर तुम्हाला दाखवते. चला मी इथे भाज्या ठेवलेल्या बघू शकता. तर आज मस्त मेनू काय काय आहे. खेकडा रस्सा केला आहे, भात, चपात्या करणार, भाकरी करणार माझ्यासाठी. आणि मस्त ना काय म्हणतात आपली धरणातली वाम असते ना, वाम फ्राय करणार आहे. आणि आपले हे मासे, याला कोणता मासा म्हणतात काय माहिती, कोणता मासा याला चोपडा मासा म्हणतात. म्हणजे काही वेगवेगळे मासे त्याचे नाव आहे, त्याला काठीच नसतात. इतका छान. तर तो मस्त ना मसाला करणार आहे, नुसता कांदा टाकून, रशी नाही करणार, एकदम मसाला ड्राय करणार. कारण खेकडा रस्सा केलेला आहे. इथे बघू शकता खेकडा रस्सा एकदम तयार झालेला आहे. जर रेसिपी पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. असं आपण घेतलेले खेकडे आता थोड्या ते नंतर थोड्या. तर इथे माझा बाकी सगळा स्वयंपाक झालाय, फक्त ना फिश फ्राय करायची. ते नंतर खाताना फिश फ्राय करून मॅरिनेट करून ठेवलं. तुम्हाला दाखवते इथे काय काय केलं. तर इथे मस्त केलेला आहे आपला इंद्रायणी भात. त्याच्यानंतर इथे केलेले आहे मासे, बघू शकता एकदम सुके मासे, जवळून बघू शकता एकदम सुके मासे केलेले आहे छान. आणि इथे आपली क्रॅब करी म्हणजे खेकडा रस्सा बघू शकता. इथे असा खेकडा रस्सा केलेला आहे. आणि त्याच्यानंतर इथे केलेला आहे चपात्या. तर स्वयंपाक ऑलरेडी झालाय. आता भाज्या तुम्हाला दाखवते काय काय आणलं फास्ट मध्ये एकदम, ते काढून घेते. इथे आणलेली आहे बाफरीची भाजी, नंतर 13, इतकं मला आवडतो. सगळ्या रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. त्याच्यानंतर ही आपली चाईची भाजी मिळाली 1 जोडी. आणि इथे कवळीची भाजी 2 जोड्या. तर बघू शकता कवळीची भाजी मिळालेली आहे. त्याच्यानंतर इथे कुरडू मिळाला, कुरडूची भाजी. आणि ही परत तेराची भाजी मिळालेली आहे अशी एवढ्या. आणि हे आपलं घायपतची भाजी. तर एवढ्या भाज्या मिळालेल्या आहे, रानभाज्या.
तर एक एक रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करेलच. उद्या मी ना सकाळी डब्याला मस्त ही करणार आहे चाळीची भाजी आणि तेलाची भाजी वरणामध्ये करणार आहे. बाकी ह्या भाज्या मस्त निवडून वगैरे सगळ्या ठेवून देणार. तर अशा चला आता जेव्हा माशी फ्राय करू ना तेव्हा बोलतो तुमच्याशी. तर आता आपण तेलाची भाजी कट करून ठेवते. तर कशी करायची म्हणजे उद्या मला डायरेक्ट भाजी टाकणार आहे वरणामध्ये शिजत टाकणार आहे. तर आता कट करायची कशी दाखवून देते. तर बघू शकता की तेलाचं पान आहे आणि कट करून पान साईडला ठेवायचं. आता सगळे करून घ्यायचे. आणि ही आहे ना भाजी तेलाची म्हणजे पानं हे एकदम बारीक बारीक गोल गोल करून कट करायचं आहे. आता तुम्हाला दाखवते अशी ती ना गोल वळून आणि अशी कट करून आणि एकदम बारीक बारीक तुम्हाला चॉपरमध्ये करू शकता. तुम्ही जे भाजीचं कटिंग चॉपर असतं ना त्याच्यात करू शकता. तर अशी बारीक बारीक करून घ्यायची चौकडी आणि तुम्हाला तिथं जावं कापता येईल. पण हे पण टाकायचे आपल्या दांड्या. तर कसं टाकायचं आपल्या साईडचं काढून घ्यायचं आणि त्याच्या आहे ना शिरा अशा दिसतात शिरा त्या काढून घ्यायच्या. पूर्ण शिरा काढून घ्यायच्या सगळ्या साईडला ठेवायचं. तुम्ही सगळ्या यांच्या शिरा काढायच्या आणि हे सुद्धा आपल्याला गोल गोल असं छोटं छोटं कट करून भाजीमध्ये ऍड करायचे शिजताना डाळीमध्ये. तर ती उद्या रेसिपी दाखवेलच मी तुम्हाला. आज फक्त कट करायचं कसं कट करायचं ते दाखवते. तर त्याच्या दांड्या फेकायच्या नाही त्या पण घ्यायच्या असतात. तर अशा ह्या पद्धतीने कट करून घेणार मी. आणि मी पण भाजी मस्त आता बारीक बारीक कट करून फ्रीजमध्ये ठेवून देणार. आणि उद्या डायरेक्ट वरणामध्ये कोणत्या पण वरणात आपण तुरीच्या उडदाच्या मुगाच्या वरणात करतो हरभरा डाळीच्या वरणामध्ये. तर आता मी चिरून ठेवते म्हणजे तुम्हाला दाखवते कारण उद्या मी डायरेक्ट रेसिपी दाखवेल. तर अशा पद्धतीने करायची असते. तर आता उद्या रेसिपी अशी कट केलेली आहे. तर मी तशीच मी ठेवून देणार पिशवीत किंवा डब्यात आणि उद्या मस्त छान धुवून वगैरे शिजत टाकायची आहे. तर आता हे पण कट करून घेते पटकन.